नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. दोस्तों, हिंदी जो सुनते हैं मेरा, उनके लिए सूचना है कि मैं आजकल प्रतिपक्ष में मराठी वीडियो बनाता हूँ सिर्फ, और हिंदी के लिए मैंने प्रतिवाद ये अलग से यूट्यूब चैनल बनाया है, जिसकी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में दी है। जिनको हिंदी ही सुनना है वो वहां जाकर प्रतिवाद को सब्सक्राइब करें। अब मराठी. मित्रांनो, आज जो विषय मी बोलणार आहे तो विषय अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणावरचा आहे. आणि त्याची सुरुवात करताना मी सुषमाताई अंधारे यांच्या शब्दाची थोडी उसनवारी करणार आहे. आजकाल सुषमाताई या कमालीच्या हिंदुत्ववादी झालेल्या आहेत, परमभक्त झालेले आहेत. भाऊबीजेपासून काय म्हणाल त्या वारीपर्यंत, कृष्णाष्टमीपासून सगळ्या हिंदू सणासुदीचं काम त्या अगत्याने करतात, त्यामध्ये रस घेतात. अशा सुषमाताई अंधारे यांचा एक जुना व्हिडिओ अगत्याने वारंवार दाखवला जातो. ज्या काळात त्या बामसेफ नावाच्या संस्थेमध्ये, संघटनेमध्ये काम करत होत्या, त्यावेळेला त्यांनी हिंदू देवदेवतांची कशी खिल्ली उडवलेली होती ते आज उद्धव ठाकरेंना आणि उभाटा शिवसेनेला खिजवण्यासाठी अनेक विरोधक मुद्दाम परत परत दाखवत असतात. मी काय दाखवणार नाहीये, पण त्यात अतिशय हिणवण्याच्या आणि खिजवण्याच्या सुरामध्ये सुषमाताईंनी जे शब्द वापरले होते त्याची मला आठवण झाली. विषय उद्धव ठाकरेंचा नाही किंवा सुषमाताईंचा नाहीये, पण ज्या घटनेवर मी बोलणार आहे त्या घटनेशी अतिशय योग्य शब्दामध्ये बोलायचं तर सुषमाताईंच्या टोनमध्ये, सुरामध्ये जे शब्द आलेले आहेत ते वापरणं भाग आहे. बातमी आहे ती परत एकदा मराठा आरक्षणाचं आंदोलन चालवण्यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले. कळतंय तुम्हाला? सुषमाताई बामसेफी भाषेमध्ये हिंदू देवी देवता यांची खिल्ली उडवायच्या, तेव्हा अशा व्रतस्थ महिला, हिंदू महिला, ग्रामीण महिला एखाद्या काय ते अमुक खायचं नाही, तमुक खायचं नाही, ह्या वेळेला उपास करायचा, याची टिंगल उडवताना सुषमाताई काय म्हणतात त्या व्हिडिओमध्ये? आई बसली, आई बसली. आजकाल त्या तसं बोलत नाही, पण आजकाल जरांगे पाटील मात्र उपोषणाला बसले अशी ब्रेकिंग न्यूज होत असते. त्यामुळे जरांगे पाटील हे उपोषणाला बसले अशी जेव्हा बातमी ऐकली किंवा बघितली, तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा कोण आठवले असतील तर त्या खिजवणाऱ्या, छद्मी हसू चेहऱ्यावर आणून बोलणाऱ्या सुषमाताई अंधारे आठवल्या. आणि मला वाटलं की आज जर जरांगे पाटलांच्या विरोधी गोटात सुषमाताई असत्या तर काय म्हणाल्या असत्या? मनोज जरांगे उपोषणाला बसले, मनोज जरांगे बसले. आता शिंदे काय करणार? उठले, कारण मनोज जरांगे बसले. कदाचित उद्या निवडणुकीच्या प्रचारात सुषमाताई ही भाषा परत वापरतील की आमचे मनोज भाऊ उपोषणाला बसले आणि शिंदेचे आसन उठले. का उठले? कारण जरांगे भाऊ बसले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि सामान्य मराठा माणसाच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयाचा किती खेळखंडोबा करून टाकलाय, त्याची साक्ष यातून मिळू शकते. क्या माणूस उपोषणाला का बसतो, उपोषण कशाला सोडतो, त्याच्या मागण्या काय आहेत, त्या मागण्या कधी पूर्ण होणार आहेत, पूर्ण झाल्यात की नाही, कशाचा काय पत्ता कोणाला नाही. फक्त येता जाता फडणवीसाला शिव्या घालायच्या,
बामणांना शिव्या घालायच्या आणि मर्दाची औलाद वगैरे असल्या गर्जना करायच्या. आता चाललो मी डायरेक्ट सागर बंगल्यावर चाललो. तुझ्या पोलिसांना अडवायचं तर अडव, चल मी येतो, माझ्या छातीवर गोळ्या घाल. काय काय मर्दाची औलाद बोलत होती. आठवतं मित्रांनो तुम्हाला? आठवतं लोकसभा निवडणुकीच्या खूप आधी 6 महिन्यापूर्वी हा निघालो सागरवर. अंतरवाली सराटूतून उठून तडकाफडकी निघालेले उपोषण अर्धवट सोडून 10 किलोमीटर 15 किलोमीटर पण पोहोचले नाहीत आणि मान खाली घालून परत अंतरवली सराटीमध्ये गेले होते. मर्दाची औलाद. इतकं मराठ्यांच्या मर्दुमकीचा अपमान दुसऱ्या कोणीही आजवर केला नसेल. लढाई सोडा, उपोषण सोडून पळणारा मराठा ही मनोज जरांगे पाटील यांची ओळख झालेली आहे. आणि रोज उठून मर्दाची औलाद, मर्दाची औलाद, ही औलाद ती औलाद. मराठा आंदोलन आणि मराठा समाजाला या माणसाने कमालीचं हास्यास्पद करून टाकलेलं आहे. आणि मी तुम्हाला आठवत असेल तर गेलं वर्षभर मी परत परत सांगतोय, गिरणी कामगारांचा काय तो गिरणी कामगारांचा संप जसा बारगळला तशी अवस्था मराठा आंदोलनाची करू नका, हे मी सातत्याने सांगत आलो. जरांगे पाटील यांची कहाणी किंचितही वेगळी नाहीये. त्यांनी हे आंदोलन हा पोरकटपणा करून टाकलेला आहे. सुरुवात कुठून झाली? का नाही आरक्षण देणार? कुणब्यानं आरक्षण आहे तर आमच्या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या नोंदी ह्या कुणबी म्हणूनच सापडतील. मग सरकारने मान्य केलं आणि घाईगर्दीने मराठवाड्यातल्या जेवढ्या काय कुणबी म्हणून नोंदी असतील त्या शोधून काढल्या. आता ते होताना दिसल्यानंतर जरांगे पाटील नो 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 नो, जे सरसकट जे मराठे आहेत त्यांनाच कुणबी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे. मग सरकारने सर्वपक्षीय एक सामंजस्य निर्माण केलं आणि वेगळं काय 8, 10, 12% आरक्षण मराठ्यांना देऊन टाकलं. विधानसभेत प्रस्ताव मंजूर झाला तरी हे बसलेत ना, आम्हाला आता कुणबी म्हणूनच आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसी मधूनच मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. झालं, ओबीसी चिडून रस्त्यावर यायला लागले. थोडक्यात काय म्हणणं आहे, मनोज जरांगे ना, आपलं नाव मनोज जरांगे आहे हे तरी पक्क ठाऊक आहे का? खात्रीपूर्वक ठाऊक आहे का? याची मला कधी कधी शंका येते. थोडं तुम्ही मला पाटील म्हणणारे कोण? मी जरांगे आहे, जरांग्याची औलाद आहे. मला मराठा म्हणणारे कोण? मला कुणबी म्हटलं पाहिजे वगैरे वगैरे गर्जना अचानक जरांगे करायला लागले तर मला नवल वाटणार नाही. कारण त्यांनी हा सगळा विषय हास्यास्पद करून टाकलेला आहे. मग 2 कोटी मराठे मुंबईत आणणार. 2 कोटी मराठे जर मुंबईच्या सीमेवर आले असते तर पनवेल पासून ठाण्यापर्यंत, कदाचित कल्याण आणि ठाणे शहरापर्यंत सगळीकडे वाहतुकीची कोंडी झाली असती. लोकांना श्वास घेणं अशक्य झालं असतं. इतकी लोकसंख्या महाराष्ट्रातली मुंबईकडे लोटली असती तर. पण काय झालं? वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक यांना भेटायला आले, कोण कोण अधिकारी, आणि त्यांच्याबरोबर मग काही वेळाने मुख्यमंत्री पण पोहोचले. गुलाल उधळला गेला. 2 कोटी मराठा मुंबईत येण्याऐवजी आपल्या आपल्या घरी निघून गेले. आणि मग आता कशाला उपोषण चालू आहे? जर त्यावेळेला तुम्ही गुलाल उधळलात तर कशाच्या आधारावर केला होता? लाखोच्या संख्येने मराठा तरुण ज्या जरांगे पाटलांवर विश्वास ठेवून मुंबईकडे लोटलेला होता. 2 कोटी सोडून द्या, पण 2-3 लाख तर मराठे आले होते. आपापल्या खेड्यापाड्यातून आले होते, मिळेल त्या साधनं घेऊन आले होते. त्या सगळ्यांची दिशाभूल मुख्यमंत्र्यांनी केली नाही, जरांगे पाटलांनी केली, हे विसरता कामा नये. मुख्यमंत्री आले, त्यांच्याबरोबर जरांगे पाटील गुलाल उधळतात.
आणि 15 दिवसानंतर परत उपोषणाचं नाटक सुरू होतं. मग नंतरचं उपोषण तरी खोटं असलं पाहिजे किंवा आधी उधळलेला गुलाल खोटा असला पाहिजे. आणि दोन्ही नसेल तर आरक्षण कशाशी खातात, मराठ्यांचा अभिमान कशात आहे, मराठ्यांची गरज कशात आहे, मराठ्यांची समस्या काय आहे, याचा सुद्धा काडी मात्र काय तो ठाव ठिकाणा मनोज जरांगेंना नाही, हेच स्वीकारावं लागेल. आजपर्यंत दुसऱ्या कुठल्याही लहान मोठ्या मराठा नेत्याने मराठ्यांचं जितकं नुकसान केलं नसेल तेवढं गेल्या एका वर्षात जरांगे पाटलांनी मराठ्यांचं नुकसान करून टाकलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल कसाही लागो, त्यात आघाडी जिंको किंवा युती जिंको, पण मराठा आरक्षण हा विषय कायमचा अडगडीत फेकला जाणार आहे. कारण आता मराठा आरक्षणाचा विषय हा फक्त निवडणुकीपुरता मर्यादित झालेला आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन निवडणुकीची धग लागली, तवा तापू लागला की पोळी भाजायला येतो, भाकरी भाजायला येतो. आठवतं मित्रांनो, लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात 1000 का 200 उमेदवार मराठा आंदोलनाचे उभे करण्याची गर्जना याच जरांगे पाटलांनी केली होती. पुढे काय झालं? मी तेव्हाच म्हटलं होतं की करा. अरे 15 उमेदवार उभं करणं म्हणजे कमी खर्चिक नाहीये. तो एक अर्ज भरायचा, त्याच्यासाठी वकिलाची फी, अनेक गोष्टी लागतात, काही ती जमानत लागते वगैरे वगैरे, अनामत रक्कम लागते. हे अशक्य आहे हे मी तेव्हाच बोललो होतो. माझा व्हिडिओ बघू, अजून काय तो युट्यूबवर आहे, बघू शकता तुम्ही. जर मी खरा ठरलो असेल की मराठा आंदोलक एकेका गावातून 2 किंवा एकाच तालुक्यातून 5 आणि 10 उभं करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. मराठ्यांना भावना विवश करून मूर्ख बनवलं जातंय, हा मी थेट आरोप केला होता. आणि मी खरा ठरलो आणि जरांगे पाटील यांची धमकी पोकळ ठरलेली. आणि म्हणून मुद्दा असा आहे की हा माणूस एका मोठ्या समाजाच्या भावनांची खेळ करतोय, पोरखेळ करतोय. आणि याच्या मागे काही राजकीय स्वार्थी लोक आश्रयदाते म्हणून उभे आहेत. म्हणूनच लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढायला लागल्यानंतर जरांगे पाटलांचं आंदोलन अंतर्धान पावलं होतं आणि निकाल लागल्यानंतर बघा आम्ही पाडले. मग तुम्ही उतरला का नव्हता? जरांगे पाटील यांची ताकद जर ह्या लोकांना किंवा त्या लोकांना पाडण्याची असेल तर प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत 2-2 उमेदवार एका मतदारसंघात किंवा एक मराठा आरक्षण मागणारा उमेदवार जरांगे पाटलांनी लोकसभेला उभा का केला नव्हता? कारण त्यांना माहिती होतं एक आमदाराचं डिपॉझिट गेलं असतं. जरांगे पाटील यांच्या नाराजीची किंमत सत्ताधारी पक्षाला, सत्ताधारी युतीला मोजावी लागली. हा सगळा लोणकडी थाप आहे. कुठचाही जरांगे पाटलांच्या उपोषणाचा किंवा आंदोलनाचा लोकसभा निकालावर बिलकुल परिणाम झालेला नाही. मुस्लिम आणि दलित या मतांच्या कन्सोलिडेशनचा परिणाम निकालावर दिसून आला, त्यात मराठा संबंधच नाही. आणि हे जरांगे पाटील यांच्या आश्रयदात्या राजकीय नेत्यांना माहिती होतं. म्हणून प्रत्येक गावातला एक मराठा उमेदवार लोकसभेला, एकेका तालुक्यातला, हे सगळं गर्जना केल्या आणि शेपूट घातली होती. कारण जरांगे पाटलांना त्यांची ताकद माहिती आहे. त्यांचे आश्रयदाते बाजूला गेले की जरांगे पाटील यांचा अण्णा हजारे व्हायला वेळ लागणार नाही. तसा त्या अरविंद केजरीवालने अण्णा हजारे यांचा लोकपाल आंदोलनामध्ये अतिशय धूर्तपणे वापर करून घेतला आणि आपल्या पक्षाचं एक काही लोकप्रियता आणि संघटन दिल्लीमध्ये उभं केल्यानंतर अण्णा हजारेंना वाऱ्यावर सोडून दिलं. मुख्यमंत्री झालेला अरविंद केजरीवाल अण्णा हजारे यांच्या पाया पडायला सुद्धा आला नव्हता. केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री असताना ममताच्या बरोबर अण्णा हजारेंनी रामलीला मैदानावर एक सभा घेण्याचा प्रयत्न केला. त्या सभेला गर्दी जमू नये याची काळजी केजरीवालांनी घेतली
आणि अण्णा हजारे रामलीला मैदानावर सुद्धा जाऊ शकले नाहीत. ममता बॅनर्जी तोंड कशी पडली, कारण केजरीवाल हा अण्णा हजारेंच्या रामलीला मैदानावरच्या उपोषणाचा, आंदोलनाचा आश्रयदाता होता, पुरस्कर्ता होता. आज केजरीवाल तुमच्या मनोज जरांगे यांच्या आंदोलन आणि उपोषणाचे जे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या बळावर मनोज जरांगे खूप उड्या मारत आहेत. पण हे आश्रयदाते आणि राजकीय नेते यांचा स्वार्थ निवडणुकांपुरता असतो. एकदा तो विषय उरकला, तो मुहूर्त संपला, ते काम निपटून गेलं की मनोज जरांगेंना यातला एकही राजकीय आश्रयदाता काडीची किंमत देणार नाही. आणि अशा रीतीने यापूर्वी संभाजी ब्रिगेड असेल, अनेकांना मराठा सेवा संघ असेल, मराठा महासंघ असेल, वेगवेगळे दलित चळवळी असतील, दलित संघटना असतील, मुस्लिम संघटना असतील, यांचा सरसकट वापर राजकीय नेत्यांनी करून घेतलाय आणि आपला स्वार्थ साधला गेल्यानंतर ढुंकून सुद्धा बघितलेलं नाही. असे डझनावारी नेते महाराष्ट्रात आपापल्या परीने कुठे ना कुठे लुडबुडताना दिसतील. कधी काळी त्यांनी मैदान गाजवलेलं होतं. जरांगे यांना विधानसभा निवडणुका संपल्या की पुढच्या 5 वर्ष निवडणुका नाहीत, तेव्हा आपली नेमकी प्रतिष्ठा किती आहे, विश्वासार्ह किती आहे, त्याचा अंदाज येईल. आज त्यांना कळणार नाही. त्यांना मारेमाप प्रसिद्धी मिळते. मनोज जरांगे बसले, जरांगे उठले, जरांगे बसले, जरांगे उठले, हे चालू आहे. त्यामुळे त्यांना पंख फुटलेले आहे. पण त्याची किती मोठी किंमत मोजावी लागते हे अनेक दलित नेते, मुस्लिम नेते जरांगेंना समजावू शकतात. जरांगेंना समजावू शकतात. वेगवेगळे दलित पॅन्थरचे गट, रिपब्लिकन पक्षाचे गट किंवा वंचित बहुजन आघाडीतले नेते असे कुठेतरी लटकट टांगून पडलेले दिसतील तुम्हाला, ज्यांचा या राजकारण्यांनी आपल्या निवडणुकीच्या काळात अतिशय धूर्तपणे वापर करून घेतला आणि नंतर त्यांना अडगळीत फेकून दिले. त्यामुळे आज परत एकदा मनोज जरांगे बसले, उपोषणाला बसले. या बातम्या झळकल्या तेव्हा मला सुषमाताई अंधारेंची आठवण आली. मला तितकं हेटाळणीच्या सुरात बोलता येत नाही, पण कल्पना करा, हा विषय सुषमाताईंनी मांडायचा म्हटला असता तर त्या काय म्हणाल्या असत्या? जरांगे बसले, जरांगे पुन्हा बसले, जरांगे उठले आणि परत एकदा बसले. बसल्या बसल्या जरांगे पाटील काय काय गंमत करतात बघू. आणि जरांगे बसले की महायुतीचा कारभार उठला असंही सुषमाताई बोलतील. पण मुद्दा असा आहे की जरांगेंच्या नादाला लागलेल्या मराठा तरुणाने याचा विचार केला पाहिजे की असंच फरफटत आणि पोरकट आंदोलन झालं तर कायमचा हा विषय हा अडगळीत फेकला जाईल आणि परत अशा आंदोलनाच्या मागे उभं राहणं सामान्य मराठा तरुणाला अशक्य होऊन जाईल. कारण जरांगे यांनी उपोषण आणि आंदोलन आणि त्याच्याबरोबरच मराठ्यांच्या विविध मागण्या ह्या हास्यास्पद करून टाकलेल्या आहेत, त्याला पोरकट विषय बनवलेला आहे. मी एवढंच म्हणेन, मराठा तरुणाने जरा डोळसपणे आपल्या मागण्यांचा विचार करावा. पण त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी वर्षभर जे काय थैमान घातलेलं आहे त्यातून मराठा समाजाच्या हाती काय लागलं याचा बारकाईने विचार करावा, आत्मचिंतन करावं. मग जरांगे बसले याचा अर्थ त्यांच्या लक्षात येईल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.